हिंदू नववर्षाचा सण असलेल्या गुढीपाडवा या सणाच्या शुभ मुहूर्तावर अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील संजय अर्जुन आवारी यांच्या शेतातील शिवांजली व्हेजिटेबल यांच्याकडून कोथिंबीर भाजी खरेदीचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। शिवांजली व्हेजिटेबलचे सर्वेसर्वा अंकुश भाबड, प्रतीक सुनील भाबड या दोन्ही कोथिंबीर व्यापारी बंधूंनी व्यवहार पूर्ण केला। अकोले तालुक्यासह महाराष्ट्रातील कोथिंबीरीचा मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं। सदर पीक हे प्रामुख्याने शेतकरी वर्ग हा उन्हाळ्याच्या दिवसात करत असतो। कमी दिवसात व कमी कष्टात येणारं पीक म्हणून कोथिंबीर भाजीकडे पाहिलं जातं। मात्र अकोले तालुक्यासह संगमनेर, सिन्नर, निफाड, कोपरगाव परिसरात शिवांजली व्हेजिटेबलच्या पारदर्शक व शुद्ध कारभारामुळे अंकुश भाबड व प्रतीक भाबड यांनी शेतकरी वर्गामध्ये विश्वासार्हता कमावली आहे। त्यामुळे कोथिंबीर पीक घेणारा व्यापारी वर्ग म्हटलं की अंकुश भाबड व प्रतीक भाबड हे नाव चर्चेत आलंय। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या खरेदीवेळी अकोले तालुक्यातील अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते। यावेळी भाबड बंधू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आमचं धंद्याचं आज पहिल्यांदा नारळ फुटलेलं आहे आणि साधारण किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायामध्ये आहात? साधारण कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून आहे। कोणत्या कोणत्या तालुक्यातून तुम्ही कोथिंबीरचा व्यापार करत असता? आम्ही निफाड, अकोला, संगमनेर, नांदूर, शिंगोटे, निमून, सिन्नर, पार निफाड पोहोचत जातो आम्ही। तुमच्या व्यवहारामुळे शेतकऱ्यांमध्ये तुमची पारदर्शकता किंवा विश्वासार्हता निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांना जर तुमच्याशी संपर्क करायचं ठरलं तर तुमच्याशी कोणत्या माध्यमातून बोललं पाहिजे किंवा तुमचा मोबाईल नंबर काय? मोबाईल नंबर आहे ना 96 23 95 11 78, एक नंबर 99 22 0 44 592। च्या नवमुहूर्तावर आमच्या व्यापाराला आज सुरुवात होत आहे। धामणगाव आवारी येथील संजय डॉक्टर यांच्या शेती कोथिंबीरी मालाची आज नारळ फोडून आम्ही शुभारंभ केला आहे। समस्त अकोले तालुक्याला आम्ही विनंती करतो की यांनी कोथिंबीर लागवड करावी, चांगले बाजार भेटतील आणि तुम्हाला व्यापाराकडून संपूर्ण सहकार्य राहील। तसेच शिवांजली व्हेजिटेबल कंपनी व भाबड परिवाराकडून संपूर्ण शेतकरी वर्गाला, सर्व अकोले तालुक्यातील जनतेला नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। प्रथमतः आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज धामणगाव आवारीमध्ये चासनळवाडी गावातील एक नामवंत व्यापारी अंकुश शेठ आणि प्रतीक शेठ यांच्या शिवांजली फर्मच्या माध्यमातून खरं तर धामणगाव आवारी आणि अकोले तालुक्यातील पंचक्रोशीमध्ये खूप चांगल्या प्रकारची खरं तर भाजीची खरेदी होत असते। गेले 2-3 वर्षाचा अनुभव खरं तर या दोन्ही भावंडांचा या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आलेला आहे आणि आज पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी धामणगाव आवारी येथील डॉक्टर संजय आवारी यांची भाजी खरेदी करून खरं तर आज पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात केलेली आहे। आज प्रथमतः मी सर्व शेतकरी आणि व्यापारी बांधवांना मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज या दोन बंधूंनी डॉक्टर संजय आवारी यांची कोथिंबीरीची भाजी खरेदी करून आज नवीन वर्षाचा शुभारंभ त्यांच्या खरेदीचा केला आहे आणि अतिशय चांगला व्यापार हे लोक करतात आणि त्याच पद्धतीनं संजय आवारी डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगली भाजी पिकवली आणि ह्या भाजी पिकवण्यासाठी धामणगाव आवारीतील मार्तंड कृषी सेवा यांनी प्रतीक आवारी यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन डॉक्टर साहेबांना केलं। मी या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। यावेळी धामणगाव आवारी येथील प्रतिष्ठित शेतकरी गणेश पापळ, मार्तंड कृषीचे बाळासाहेब आवारी, संजय पापळ, म्हाळादेवी, रुंभोडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते। भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते।